पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली लढत म्हणजे बारामतीची। बारामतीमधून काका जिंकणार की पुतण्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का यंदा वाढलेला देखील दिसतोय। दुपारी 3 वाजेपर्यंत जवळपास 41% इतकं मतदान झालंय आणि शेवटच्या टप्प्यात हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। सकाळपासूनच पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। यंदा पुण्यातल्या बारामती या मतदारसंघात सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, पुण्यातल्या बारामतीमध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। काका आणि पुतण्या कोण जिंकणार, कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल। मात्र यंदाच्या आकडेवारी जी समोर आली त्याप्रमाणे बारामतीत देखील यंदा मतदानाचा आकडा वाढलाय का? अधिक माहिती। नक्कीच पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला जर मतदारसंघाचा आढावा आतापर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंतचा जर पाहिला तर तिथली आकडेवारी आहे ती वाढलेली आहे आणि सर्वात जास्त मतदान हे इंदापूर तालुक्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेलं आहे। आत्ताच जी माहिती आपल्याला आलेली आहे त्यानुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 54% मतदान आहे ते झालेलं आहे। 3 वाजेपर्यंत 41% आकडा हा होता, मात्र आता तो 54 वर गेलेला आहे आणि सर्वाधिक जास्त मतदान आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये झालेले आहे। तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदान हे पिंपरी विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे। दुसरीकडे कोथरूड विधानसभा मतदारसंघ जो पुणे शहरामध्ये येतो त्या मतदारसंघात सुद्धा कमी मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे शहरी भागामध्ये आपण पाहतोय की मतदारांचा जो टक्का आहे तो कुठेतरी कमी असल्याचं पाहायला मिळते, पण ग्रामीण भागामध्ये मात्र 60च्या पुढे टक्केवारी आहे ती सुद्धा गेलेली आहे आणि त्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सुद्धा मतदान आहे ते सुरू राहणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जे मतदानाच्या केंद्रावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।